किराणा दुकानात किराणा दुकानात मस्त विचारलं का मनाने आणून देते तर परत इकडे आपल्या मनाने घ्या पण पैसे द्या पण जास्त वाराची दिशा कसे काय कसं गोकुळ सोनाली व्लॉग. तर फॅमिली नेमकं ना घराचं काम करू लागायचं मला माती वडावडीन ते आणि पाहू शकतात माझा हात सुजलेला आहे कोरं पण धरता येत नाही आणि हात पण असं सरळ पण करता येत नाही पाहू शकतात कसला सुजलेला आहे कसलाच हात तो हलता येत नाही तर याची पॉवर डॅरिंग नाही आहे ट्रॅक्टरची असा हाताला जरा बसलेला आहे बोटाला फ्रॅक्चर झाला काय सांगतो ते नाही 2 दिवस थोडं दुखत होता पण रात्रीपासून एवढा जबरदस्त सुजला आहे ना तो बोट सकट हलवून देत नाही आणि एवढं ठणकत आहे ना जबरदस्त कसलंच काम करता येत नाही आहे त्यामुळे आता भोरे एकट्यालाच ते काम करावं लागलं आहे एवढं बॅड नशीब आहे यार घराचं काम करायचं म्हटलं एवढी खुशी असते आणि काम करायला एवढा मला आनंद होत होता परंतु ह्या हाताने ना खरंच खूप अवघड गेलेलं आहे आता पटकन दवाखान्यात जातो आहे तर फायनली मित्रांनो मी चाललो आहे आता पातळीला दवाखान्यात तर जोडीदार कोणी भेटलेलं नाही तसेच बळच गाडीत चालवतो आहे हाताने धरतो काय सोनालीचं पण कॉलेज सुटलेलं आहे आता पाहूया आता दवाखान्यात काय करतात ते सटाकलं मध्ये तेच म्हणलं दम नावाची गोष्ट नाही का पडतं त्याच्याकडला शुभ बोला ना तिथं काय दिसत तुम्हाला शिरायला शिरायला काढायला सांगितलं डॉक्टरने कुठं मी खोर येते 1 नंबरचे काही करून घेते आणि लागले 3 दिवस झाले तुम्ही 4थ्या दिवशी दवाखान्यात चालले आयुष्य म्हणजे ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस यांना का आधीच येईल हात सुजून घातला काय विषय नाही तर आता बघू एक्सरामध्ये काय होतं तुम्हाला तिकडे दहावी देते मला इकडे कसं धरा डॉक्टरना कसं दाबत होतं आणि लई त्रास होतो हात सुजून फॅमिलीच आम्हाला ना पट्टी करायला सांगितलेली आहे पट्टी लावायची 15-20 दिवस आता माझं काम नेमकं घराचं काम चालू आहे माझे असं हाल चालू आहे सध्या 15-20 दिवस काय नाही ते बेल्ट दिला लावायला वर तर फॅमिली मी आलेलो दवाखान्यात आपल्याला माहिती आहे तर दवाखाना झालेला आहे सोनालीने मला आणलं डायरेक्ट मॉलमध्ये ते गावात किराणा दुकानात घ्यायचं ते नको आहे ते म्हणजे नाही आज मला मॉलच फिरून यायचं आहे काय ते भातात टाकायला हे कर आपलं जे घ्यायचं का ते घे मेन बाकीचं नको करू आणि मसाला कुठे गेला सर्च मार कुठं तरी नूडल्स मसाला सापडा ना मी नूडल्स घेते पण मसाला हां इकडे श्वास येत टमाटे कुठे गेले टमाटर मला कॅमेरा धरता येत नाही फॅमिली पाहू शकतात माझ्या हाताला कशी पट्टी केलेली आहे आणि तुम्हाला कॅमेरा पण धरता येणार नाही पण एकदा मी बळच धरून बघतो सोया सॉस जमलेलं आहे फॅमिली तर आवारवर कसं नाही लवकर हे काय आणि तिथं जर श्वास नसले हे प्रकारचे नूडल्स असले मग काय करायचं परत तिकडे यायचं का चला मसाला पण नाही मग मसाला आणि हे घेऊ किराणा दुकानात भेटलं तर सोनालीला घ्यायचे नूडल्स अख्खी पातळी आहे ना पालथे पाडलेले पण नूडल्स काय भेटून नाही राहिलेले जवळपास आम्ही 7-8 दुकानं बघितलेत पण काय आम्हाला नूडल्स काय भेटून नाही राहिलेले अजून पण त्याची घेण्याची इच्छाची बरं का सगळे पातळी फिरली तरी एवढं जबरदस्त ऊन पडलं आहे काय नाही फिरून आला सापाटे विसली बघत बरं ती सारखी आहे नाही चेंज करून मागितलं बघा जरा होय नूडल्ससाठी लय दुकाने फायनली भेटलेलं आहे चला थोडा तर बघू शकता फॅमिली किती हाताला लागू द्या तरी काम करावंच लागतं त्यांच्या हाताला लागलेले एका हाताने तोडतात मी एका हाताने पुढे ढकली ते होय थोडा एक हात धरलाय आणि ते थोडा काय करते सोनाली माझा हात हे करतात तर
फॅमिली पाहू शकतायत गिन्नी गवत तोडणं चालू आहे आमचं. ह्या हाताने मला काय जमा नाही, एका हाताने तोडतोय, ह्या हाताने घेता येत नाही आहे. त्यामुळे सोनाली मला पुढं ढकलू राहिलेली आहे आणि मी तोडू राहिलेलो आहे. मला हाताने काय खायला टाकता येणार नाही आहे, म्हणजे टाकता येतं तसं काम करता येतं पण फास्टमध्ये करता येत नाही. ते मला सोनाली टाकेन. कॅमेरा पण धरता येत नाही हाताने एक पाहिजे असा. तर धरलेला आहे आता, काही विषय नाही आहे. दवाखान्यात गेल्यापासून जरा थोडा थंड कमी झालेला आहे बेल्ट लावल्यापासून. आमची गाडी पाहू शकतायत किती धूळ खात बसलेली आहे, कारण की आपल्याला माहिती आहे आपलं तिकडं घराचं काम चालू आहे आणि त्यामुळे तिथं लावायला जागा नाही आहे. त्यामुळे आपण इथं आणून लावलेली सावलीला गाडी. तर फॅमिली पाहू शकतायत आपल्या घराचं काम चालू केलेलं आहे ना आपण. तर 3 बीम बांधून झालेले आहेत आणि कारागीर 2 दिवस झाले दांडीवर आहेत आणि त्यांना सांगितलं अर्जंटमध्ये करून द्यावं का. मग हे एक काम असतंय त्यांचं, ह्या गावात एक असतं त्यांचं, त्या गावात एक असतं. आणि रात्री आले 8 वाजता 7-8 वाजता आणि 10 वाजता रे एक बीम बांधला आणि म्हणले ओके. म्हणजे आम्हाला नादी कुठल्या गेल्यावर का कसलं. आणि सकाळ सकाळ आले हे काय म्हणलं लगेच आम्ही प्लेटा घेऊन येतो, प्लेटा घेऊन येऊन लगेच काम करतो. कारागीर काय झालेलं आहे, कारागिरांनी ना ह्या दिवसात आहे का 4-4, 5-5 कामं घेतलेले असतात. एक दिवस इथं, एक दिवस तिथं आणि एक दिवस तिथं. आणि मध्ये मग हा मग बरोबर आहे का, मध्ये 2-3 दिवस एका कामाला गॅप पडतोच. मग आमचेच नाही असं प्रत्येक कामाला गॅप पडतोच. लवकर करा, आमच्या घरात जायची वांदे होते. सोनाली अय सोनाली काय बघ ना तुला जमते का बघ ना. जाईन केर जाईन वरून बघल जाईन खाली. केर जाईन वरून बघल जाईन खाली. मग भगर खालीच पाहिजे, केरवरच पाहिजे वाऱ्याने जायला. दिवर राखायच्या कर दीदी दीदी थोडं लागून थोडंसं लागून थोडंसं लागू दे. बरं तिला त्या पैसे मध्ये उलू काय वास वर करून बघत जायचं नुसतं का त्याला काय गरज लागत वरून. काय गरज लागते म्हणजे उठणार उठणार काय गरज हा खायचं खाल्ल्यावर काय करते तसं जमन ना तुला. घे हाई चालली तसं असं 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 आड तसं नाही असं कर ना इकडे. वाऱ्याची दिशा कसं आहे काय कसं आहे जमत नाही का जमतंय ना. मग मदत कर लागायची का मग. बघून बघून शिकले होते आपले भर उपण्याचे करायचे आणि मागून मला उपणं लावायचे. नाही जमलं का छोटा फॅन आणायचा, छोटा फॅन आणायचा, छोटा फॅन सगळं त्यातच लावलं. छोटा फॅन आणायचा. तर फॅमिली पाहू शकतात काय झालेलं आहे. सकाळी आम्ही सगळी माती काढली होती आणि आज कारागिरांनी दांडे मारलेली आहेत आपल्याला माहिती आहे. आणि काय झालेलं आहे घरात जाता येता आहे नाही, सगळी माती डासाळली आम्हाला. डबल कुठं झालेला आहे. हे तो कुठं आहेच, परंतु हे बघा रुद्राने काय कुठं केलेलं आहे. सगळं गाडी खेळता खेळता ना सगळी माती खाली डासाळली. म्हणजे आम्हाला हे पण सगळी माती भरून घे नाही. काय म्हटली हा नाही नाही टाक तिथून टाक आणि परत तिथं खाली इथून टाकायची वर टाकायची परत तिथं खाली जाईल. अरे पलीकडे टाकते नाही तर इकडे आणून गंभीर टाक. सोनाली काय 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 आणायची कुठून. चल दोघं जाऊ ना, मी तर सोबत तुझे चल ना. माझ्या हाताला काही नाही आराम. मला फक्त गाडी बसून नाही तुला बसून यायचं आहे. तू बसलाय अकाल जाऊ दे तिकडे बसलेला असं. हो करू काय बरोबर काढू. हा जमतंय ना. रिंगावरती नाही का. बरे बरे सगळे बरे. असलं कर ना राहून द्यायचं असं सोनाली. मग मज्जा येते तिथं बाई डोंगरात गेल्यासारखं. आपल्याकडे गहूच नव्हता काय. अरे 5 का 6 बाहेर होत्या का. तेवढा गट उचता एवढं बुजले आपण. तेवढं म्हणजे कमरेच का तो गट आहे. मग तेवढा गट होता पहिला. एवढं बुजून आम्ही एवढं घराची लेवल केलेली. तर फॅमिली काय झालेलं आहे लोक आहे ना शेतातून घरी गेलेले आहेत जाऊ राहिले आहेत आणि आम्ही घरून ना शेतात आलेलो आहेत.
काय झालं होतं, आमचे 2-3 डिगुरे कांद्याचे राहिले होते कापायचे 2-4 गमिले. त्यामुळे मी सोनालीला डायरेक्ट आता रानात आणलेलं आहे. तिथं थोडेफार आम्ही माती वगैरे काढलेली आहे घराची नाही का. आणि आता आलेले आहेत कांदे कापायला. तिथं पण सोनालीच माती भरली. इथं आल्यापासून पण एवढे पण कांदे मी कापले. ती एक कांदा तुमचा नाही. तुम्ही आज किडाच घेतला नाही हातात. कसं घेऊ सोनाली? अगं माझा हात फ्रॅक्चर आहे ग बाई, माझा हात दुखतोय ना. तेच कारण भेटलं बाबा. कारण बघा फॅमिली आहे का, आराम नाही करून द्यायचा का तुझ्या मनाने मला? नाही द्यायचा का? करून द्यायचं तर आल्याला इळा दिला असता हो साहेब. खरा म्हणल्याचं आहे तुमच्या वाट्याची कापून टाका असं म्हणले असते का? मग ह्याच हाताने नाही का इकून 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 वंगिली असती, कळलं का? नसता का दुखला कांदे कापायला दुखला असता. असो, चेष्टाचा विषय जाऊ दे सोनाली. चेष्टा मस्करी. तू ती नाकातली जी काय म्हणते ती नते का ती काढून टाक, मला आवडत नाहीये ती. चालतंय घरी गेलं. फॅमिली तुम्हाला आवडते का तेवढी कमेंटमध्ये सांगा. ए कमेंट. आणि आहे ना आता मला जायचंय घरी. काय जायचं रे आताच? इथेच थांबून आपण. राहिले तर दोन ढिगले कापायचे. हो का? तर जाईन सूर्य कुठं. तर फॅमिली आता आपल्याला माहिती आहे मी दवाखान्यात गेलो तर आम्ही दवाखान्यात वगैरे आले. ही पट्टी केलेली आणि पट्टी केल्यापासून थोडा हात दुखायचा बरा आहे बरं का. पण भीती वाटत होती मला, सोबत नेलं दवाखान्यात. अवघडलाय तर झालाय. आणि काय म्हणायचं मला तर आज तर 3 ते 4 दिवसापासून आमचा ब्लॉग आला नव्हता यूट्यूबला. कारण की आम्ही ब्लॉगच बनवला नव्हता. कारण की सोनाली इथं नव्हतीच, तिच्या माहेरला होती. सोनाली सत्याला गेली होती. आणि तिला तिच्या माहेरला ब्लॉग बनायला सांगितला, परंतु तिने काय बनवलं नाही. लाजत गाजत थोडं बनवला. ए सोनाली लांब लांब पळते बाबा माझ्यापासून. आता म्हणा गमीला उचलून टाका हे, असं काय म्हणू नको. तुमच्याच वाटेत ठेवली. तर फॅमिली आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतोय. काही सोनाली तुला काही बोलायचं आहे का? नाही तुम्ही झोपला तर काय बोलू. आराम करू वाटलाय. आज दिवसभर थकलोय मी, खूप खूप थकलोय का सोनाली. घरीच बस. प्रवास झाला, दवाखाना झाला. अजून मी नाही थकले. नाही का? माझं कॉलेज मी सकाळी गेले, कॉलेजला गेले, मी पेपर दिला, तुमच्यासोबत दवाखान्यात आले. मी काहीच थकले. नाही 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 नाही, तू नाही थकले. हा मी कुठं थकते. ते पेपरला 2-3 तास उभा राहून पेपर द्यायचा. मी तुमच्यासोबत तुम्ही दवाखान्यात आला नाही थकलात वा. जाऊ द्या बाबा, सोनाली काय बडबडच करीत राहील. तिचं काय कथा फॅमिली. तर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आपले नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी. सोनाली फक्त बडबड नाही करीत. सोनाली बडबड करता करता एक घामायला कापलं. ओके 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 ओके. तर बाय बाय फॅमिली. तोपर्यंत गोकुळ भाऊ घामायला टाकून येतो. चला.